श्री स्वामी समर्थ महाराज की जय। हे स्वामी भक्तांनो, आपणास विचार पडला असेल की ह्या ताई खूप दिवस चॅनलमध्ये का बरं बोलल्या नाहीत किंवा काही ऐकवलं का नाही। कारण त्याचं असं झालं की माझे वडील, ज्यांना काहीही आजार नव्हता, काहीही त्रास नव्हता, ते डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात वारले। त्याच्यामुळे मी तुम्हाला दीड महिना तुम्हाला या चॅनलमध्ये काही ऐकवलं नाही, त्याबद्दल मला माफी असावी। कारण वडील म्हणजे काय हे एका लेकीशिवाय कुणाला जास्त काय कळणार बरे, ते तुम्ही मला खरंच सांगा। कारण वडील म्हणजे काय हे बोलतानाही मला खूप दुःख होत आहे, तरी पण मी आज त्याबद्दल बोलणार आहे। तर मला स्वामींनी पण खूप शक्ती दिली की ते सहन करण्याची, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते। चला तर मग आपण बघूया की वडील म्हणजे नक्की काय असतात। हे तुम्हीही ऐकवा आणि सर्वांना ऐकवा, आपल्या मुलांना तर आवर्जून ऐकवा, म्हणजे त्यांना वडिलांची किंमत काय असते ते कळेल। माणसाला कसं आहे, जन्मतः किंवा मोठे झाले तरी पण जोपर्यंत वडील आहे तोपर्यंत कळत नाही, पण वडील जेव्हा या जगातून जातात तेव्हा त्यांची किंमत काय आहे ते नक्कीच कळते। चला तर आपण बघूया। वडील ही देवाने आपल्याला दिलेली अनमोल देणगी आहे। वडील हे आपल्या मुलांचे भाग्य निर्माता आहेत। वडील आपल्या मुलांसोबत गुरु, भाऊ आणि मित्राची भूमिका बजावतात। कुटुंबाची काळजी घेणे ही वडिलांची जबाबदारी असते। मूल आपल्या वडिलांना खरा हिरो मानतात। जीवनात संघर्ष करून कुटुंबाला आनंद देण्याचे काम फक्त आपले वडीलच करू शकतात। त्याच वडिलांना मी शतशः नमन करते। तर वडील म्हणजे काय तर ऐका हा। खिसा रिकामा असला तरीही कधी नाही म्हणाले नाही। माझ्या वडिलांपेक्षा श्रीमंत मी कधी पाहिला नाही। आपले दुःख मनात ठेवून दुसऱ्यांना सुखी ठेवणारा देव माणूस म्हणजेच वडील, माझे वडील। तुमची आठवण तर रोज येते, पण तुम्ही यायला हवं असंही रोज वाटते। आनंदाचा प्रत्येक क्षण माझा असतो जेव्हा माझ्या वडिलांचा हात माझ्या हाती असतो। माझे वडील माझ्याबरोबर नसले तरीही मला खात्री आहे की त्यांचा आशीर्वाद कायम माझ्या बरोबर आहे। आयुष्यातलं सर्वात मोठं सुख म्हणजे वडील असणं, आणि तुम्ही माझे वडील झाला आहात हे माझं सर्वात मोठं भाग्य होतं। कसं जगायचं आणि कसं वागायचं हे तुम्ही शिकवलंत, आणि त्यामुळेच आज या जगात मी जगायला शिकले। स्वतःची झोप आणि भूक न विचार करता आमच्यासाठी झटणारे, तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणारे म्हणजेच माझे वडील। कोडकौतुक, वेळप्रसंगी धाकात तर शांत, प्रेमळ, कठोर, रागीट, बहुरूपी असे माझे वडील। कितीही अपयशी झाल्यावरही विश्वास ठेवणारे पहिले व्यक्ती असतात ते म्हणजे आपले वडील। जगासाठी तुम्ही एक व्यक्ती असाल, पण माझ्यासाठी माझं संपूर्ण जग हे तुम्ही आहात, होतात आणि असणारच। तुम्ही किती मोठे झालात तरी असा एकमेव माणूस ज्याच्याकडे तुम्ही मोठा माणूसच म्हणून पाहणार, आणि ते म्हणजेच आपले वडील। वडिलांचा मला कळलेला अर्थ, वडील म्हणजे अपरिमित कष्ट करणारे शरीर। वडील म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन। स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून मुलांसाठी झटणारं अंतःकरण म्हणजेच वडील। आपल्या संकटावर निधड्या छातीने मात करणाऱ्या व्यक्तीस वडील म्हणतात। वडील जिवंत आहेत तोपर्यंत परिस्थितीचे काटे कधीच आपल्या पायापर्यंत पोहोचत नाहीत। एकमेव माणूस
जो माझ्यावर स्वतःपेक्षा अधिक प्रेम करतो ते म्हणजेच वडील. आयुष्यात नेहमी आनंदी राहण्याचा मंत्र दिला, पण तुमच्या जाण्याने माझा आनंदच हरवला. मी तुम्हाला खूप मिस करते माझे पप्पा, म्हणजेच माझे वडील. वडिलांची संपत्ती नाही तर त्यांची सावलीच आयुष्यात सर्वात मोठी असते बरे, हे नेहमी लक्षात ठेवा तुम्ही. वडिलांच्या जाण्याने जीवनातल्या प्रत्येक गोष्टीची चव नाहीशी होते. आजच्या दिवशी तर अधिक पोरकं वाटतं. देवाने सर्व काही दिलं आहे, अजून काही मागावं वाटत नाही. फक्त माझ्या वडिलांना नेहमी सुखी ठेव हीच मी प्रार्थना करेन. माझ्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही वेळात वेळ काढून कायम कर्तव्य पूर्ण केले. तुमच्यासाठी मी माझा जन्म वाहीन, हे माझं तुम्हाला वचन आहे. त्याचबरोबर वडील आपणास चांगल्या शाळेमध्ये पोरांना टाकायची धडपड करतात. डोनेशनसाठी उधार आणतात. वेळ पडली तर हातापाया पडतात. ते म्हणजेच आपले वडील असतात. वडील ही अशी एक व्यक्ती आहे जे आधार असूनही कधी जाणवू देत नाही. त्याला आपण चुकीचा समजतो, पण वेळेवर त्याला जाणून घ्यायला हवं. कोणत्याही शब्दामध्ये इतकी ताकद नाही जो माझ्या वडिलांच्या प्रशंसेसाठी पूर्ण ठरू शकते. हाताच्या फोडाप्रमाणे जपणारी एकच व्यक्ती ती म्हणजे माझे वडील. आयुष्यात जोडीदार म्हणून कदाचित राजपुत्र सापडेल, पण संपूर्ण साम्राज्य लुटविणारा पिता मिळणं कठीणच. इतर कोणाही साठी कशीही असले तरीही माझ्या वडिलांसाठी मात्र मी त्यांची परीच आहे. मुलगी झालं असं म्हणून तोंड फिरणाऱ्यांना दिली तुम्ही चपराक. कायम दिली मला साथ. कधीही न फिटणारं ऋण आहे तुमचं माझ्यावर. मुलगी असली तरीही मला योग्य दिशा दाखवतील आणि कायम माझा आदर करतील, ते माझे वडील होते. याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे आणि त्यांना धन्यवाद बोलते. प्रत्येक मुलगी तिच्या पतीची राणी असू शकते, परंतु तिच्या वडिलांची ती राजकुमारीच असते. मी कुठेही गेले, कितीही लांब गेले तरी माझ्यासाठी पहिल्या क्रमांकावर कायमच माझे वडीलच असतील. स्वप्न तर माझी, पण ती साकारण्याची ताकद दिली. तुम्ही खंबीरपणे उभे राहिलात माझ्या पाठीशी. तुमच्याही पाठीशी मी अशीच राहीन खंबीरपणे उभी. माझ्या आयुष्यातला सर्वात पहिला आणि शेवटचे हिरो म्हणजे तुम्हीच, माझे वडील. सर्व आनंद आणि प्रेम तुम्हाला मिळो याच माझ्याकडून प्रार्थना देवाला. तसाच तुम्हाला स्वर्गवास मिळावा ही पण मी स्वामी समर्थांना विनंती करते. अशी एक वेळ होती जेव्हा मी तुम्हाला ओळखू शकले नाही, पण प्रत्येक क्षणी माझ्या चुका पोटात घालून तुम्ही मला माफ केलंत. आज मी जी काही आहे तुमच्यामुळेच आहे आणि यासाठी मी जन्मभर ऋणी राहीन. तुमच्या घरात मी जन्म घेतला आणि तुम्ही माझे वडील आहात याचा मला सार्थ अभिमान आहे. तुम्ही दिलेला वेळ, तुम्ही घेतलेली काळजी आणि तुम्ही दिलेले प्रेम याची जागा कधीच कोणी घेऊ शकणार नाही माझे पप्पा. मी तुम्हाला खूप खूप मिस करते. वडील म्हणजे अशी व्यक्ती जी स्वतः दुःखी असतानाही मुलाच्या चेहऱ्यावरच्या आनंदासाठी दिवसभर काबाड कष्ट करतात. वडील असतो तेलवा जळत असतो. क्षणाक्षणाला हाडांची काडे करून आधार देतो मनाला. बाबा जेव्हा बरोबर असतात तेव्हा आयुष्यातला प्रत्येक आनंद आपल्यासह असतो. फणसासारखे माझे बाबा, वरून काटेरी पण आत मिळतात रसाळ गरे. माझ्या बाबाला खूप खूप मी मिस करते. आपण नेहमी म्हणतो की लग्न हो, मुलीला मुलं हो, पण वडिलांसाठी ती नेहमी छकुलीच असते. डोळ्यात कधीही अश्रू न येणाऱ्या पण मनात नेहमी आमच्यासाठी काळजी करणाऱ्या वडिलांना मी आज खूप मिस करते.
सासरी गेले तरी ओढ माहेरची आहे, कारण माझे वडील माझे दैवत आहेत. आणि मी तरीही तुम्ही जरी या जगात नसला तरी पण मी तुम्हाला माझे वडील तिथंच आहेत म्हणून मी नेहमी येत राहीन. आज मी तुमच्यापासून दूर परक्या शहरात आणि परक्या घरात आहे पप्पा, पण तुमची प्रिन्सेस आजही तुमच्यावर तेवढंच प्रेम करते. माझे पाय घट्ट रोवून उभी आहे, कारण माझ्यासाठी भक्कम असा तुमचा नेहमी वडिलांचा हात माझ्या मस्तकावर आहे. मला खूप वाईट वाटत आहे बोलताना, की मला खूप भरून येत आहे. वाईट वाटण्यापेक्षा मला खूप भरून येत आहे की मी आज तुम्ही काय आहात ते सांगत आहे त्याबद्दल. हे स्वामी भक्तांनो, तुम्ही मला त्याबद्दल वाईट कमेंट करू नका. वडील म्हणजे काय असतात ते मी सांगायचा प्रयत्न करते, तरी तुम्ही मला ते तशी साथ द्यावी. आणि मी इथून पुढे श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल नेहमी सांगत जाईन, किंवा त्यांचे गुरु शिष्य यांच्याबद्दल ही कथा ऐकवत जाईन. त्या तुम्ही ऐकाव्यात ही मी आपणास विनंती करते. वडिलांबद्दल बोलतेय म्हणजे तशी घटनाच खूप अचानक घडली, त्याच्यामुळे मला खूप वाईट मी आज सुरुवात करते. ती पण आज गुरुवार माझ्या श्री स्वामी समर्थ यांच्या भक्तीमुळे, यांच्या सेवेमुळे. तर तुम्ही मला काय चुकलं असेल तर मला माफ करावं हे मी तुम्हाला आवर्जून सांगेन. आईसाठी खूप लिखाण केलं जातं, पण वडिलांसाठी व्यक्त होणं खूपच कठीण. आजचा दिवस आहे खास, म्हणूनच तुम्हाला मी वडिलांचे महत्त्व सांगण्याचा घेतलाय ध्यास. हिरो हे केवळ पडद्यावर नसतात, तर ते खऱ्या आयुष्यातही असतात. आणि माझे हिरो माझे वडील आहेत, हे मी सगळ्यांना नेहमी आवर्जून सांगते. आणि मी त्यांना खूप मिस करते. हे स्वामी भक्तांनो, तुम्ही तुमचे आई वडील जरी खूप आजारी असतील किंवा खूप त्यांचं वय झालं असेल तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. जरी तुम्ही बाहेर शहरात राहत असला तरी पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. नेहमी त्यांच्याकडे बघत जावा. साधा एक जरी फोन तुम्ही दिवसातून केला त्यांना, बाहेर असाल तर त्यांना खूप मनापासून बरं वाटतं. आई वडील हे आपले असेच असतात, त्यांच्या जास्त अपेक्षा नसतात. फक्त आपल्या मुलामुलींनी बघावं, बोलावं, आपल्याशी चार शब्द हे त्यांना मनापासून वाटत असते. त्यांची जास्त अपेक्षा नसते की मला हे करावं, मला ते करावं. मला दुसऱ्या आई वडिलांविषयी म्हणजे एवढं माहीत नाही, पण आई वडील हे नेहमी तसेच असतात आणि आपण त्यांचे संस्कार घेऊन पुढे आलेलो असतो. त्याच्यामुळे आई वडिलांना कधी विसरू नका हे मी तुम्हाला आवर्जून सांगेन. त्याचबरोबर माझे वडील जरी नसले तरी मला स्वामींनी खूप आधार दिलेला आहे. त्यांचा हात नेहमी माझ्या मस्तकावर होता. त्यांचा आधार मला खूप त्यातून निभावून घेऊन गेला. मला त्यांनी खूप म्हणजे मला बोलतानाही आता खूप हे होतंय, पण त्यांनी खूप मोठा आधार दिलेला आहे स्वामींनी मला, हे मी तुम्हाला आवर्जून सांगेन. त्यामुळे श्री स्वामी समर्थ यांची भक्ती करायला कधीही विसरू नका. ते आपल्याला जर काही कठीण प्रसंग आला तर आधार नेहमीच देतात आणि ते आपल्याबरोबर नेहमी असतात, हे नेहमी लक्षात ठेवा. तर आजची जे काही मी माझ्या वडिलांविषयी जे वाटलं ते मी तुम्हाला ऐकवलं आहे, तरी ते तुम्ही तुमच्या मुलांनाही ऐकवावे ही मी आपणास विनंती करते. त्याचबरोबर आपण श्री स्वामी समर्थ यांची भक्ती करावी, त्यांची सेवा करावी. जास्त काही नाही, श्री स्वामी समर्थ हा जप चालता बोलता तुम्ही म्हणला तरी पण चालेल, पण तुम्ही तो म्हणायला आवर्जून प्रयत्न करा, चालू करा. त्याचे फळ तुम्हाला नक्कीच एक दिवस चांगले भेटते. हे बघा, जन्म मृत्यू मी असं म्हणणार नाही, फळ भेटते म्हणजे काय तर कोण कोण म्हणेल पण मग वडील का तुझे हे झाले नाहीत, तर तसं नसतं. जन्म मृत्यू हा त्यांच्याही हातात नसतं, हे आपणाला सर्वाला माहीत आहे. कधी ना कधी प्रत्येकाला जावंच लागतं. रामालाही तसं वनवास असतो, कृष्णाला आपण बघितलेलंच आहे. सगळं चरित्र वाचलं असेल किंवा ऐकलं असेल, त्यातून आपणाला ह्या गोष्टी कळल्याच असतील. असो तर मी आजची केलेली सेवा किंवा जे काही व्यक्त झाले ते
वडिलांविषयी मी स्वामी चरणी अर्पण करते आणि माझ्या वडिलांना त्यांनी त्यांच्या चरणाशी जागा द्यावी ही मी त्यांना विनंती करते स्वामी समर्थांना। आपण श्री स्वामी समर्थ हा जप नेहमी म्हणावा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।